ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा 5 जुलैला वरळी डोममध्ये एकत्रित मराठी विजयी मेळावा। मोदी, शहा आणि फडणवीसांनाही निमंत्रण देणार संजय राऊतांची माहिती। मेळाव्यात फडणवीसांचं अभिनंदन करा, शेलारांचा सल्ला। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा छळ केला। दोन्ही भावांच्या एकत्र येण्याआधी नारायण राणेंकडून हल्लाबोल, तर मराठीसाठी ठाकरे एकत्र आल्यानं राणेंना पोटशूळ। ठाकरेंच्या शिवसेनेचा पलटवार। शेतकरी विरोधी वक्तव्य करणाऱ्या लोणीकर कोकाटेंचा विरोध करताना नाना पटोलेंकडून राजदंड उचलण्याचा प्रयत्न। दिवसभरासाठी निलंबन, रोजच विषय मांडणार पटोलेंचा निर्धार। बीडमधल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांकडून एसआयटीची घोषणा। एका आरोपीवर संदीप क्षीरसागरांचा बरदास्त, धनंजय मुंडेंचा आरोप, तर मंत्रिपद गेल्यानं मुंडेंना दुःख, क्षीरसागरांचा पलटवार। रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी अधिकृत घोषणा। किरेन रिजिजू, फडणवीस, बावनकुळे यांच्या उपस्थितीत वरळीत भाजपचा कार्यक्रम। एकनाथ शिंदेंकडून शिवकोश शिवसेना विश्वस्त संस्थेची स्थापना। शिवसेनेची मध्यवर्ती कार्यालय आणि शाखांचं व्यवस्थापन संस्थेकडे सोपवणार, तर चोरांच्या मनात चांदणं, भास्कर जाधवांचा टोला। अधिवेशनात रोहित पवारांची सरकारवर खास शैलीत टीका। गजनी सरकार विसरभोळा कारभार असा फलक झळकावून आंदोलन। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचं आश्वासन सरकार विसरल्याचा आरोप। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट। मतदारसंघातील कामासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। शक्तीपीठ महामार्गाविरोधात पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात चक्काजाम। कोल्हापुरात शेतकऱ्यांचा पंचगंगेत उडी मारण्याचा प्रयत्न, तर सोलापूर, बीड, हिंगोली, परभणी, लातूरमध्ये रास्ता रोको। महाराष्ट्रातील 70 वर्षीय महिला पर्यटकावर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार। अनंतनागच्या न्यायालयानं आरोपीला जामीन नाकारला। ही घटना समाजाच्या विकृत आणि आजारी मानसिकतेचं प्रतिबिंब असल्याची न्यायालयाची टिप्पणी। उत्तराखंडच्या यमुनोत्रीमध्ये अडकले महाराष्ट्रातील 150 पर्यटक। पर्यटकांना महाराष्ट्रात सुखरूप आणणार, शिंदेंचं शंभूराज देसाईंची माहिती। तुकोबांच्या पालखीचं सोलापूरमध्ये उत्साहात स्वागत आणि अकलूजमध्ये रिंगण, तर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पुरंदवाडेमध्ये गोल रिंगण आणि माळशिरसमध्ये मुक्काम।